सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं सुरू आहे नाशिकमध्ये. अनेक ठिकाणी नाशिककर त्रस्त झालेले आहेत. विकास कामांना कुठेतरी आता जर बघितलं तर मंदावस्थित विकास कामं आहेत. विरोधी पक्ष म्हणून नाशिक महानगरपालिकेत आपल्याच पक्षाने काही विशेष सूचना दिल्या आहेत का? आपण स्वतः लक्ष द्या. एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंभमेळ्यासाठी कोणाचाही विरोध नाही, पण हे होत असताना एकदा सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कोणाला गेलेत, कुठच्या शहरात गेलेत, कुठच्या राज्यात गेलेत, त्या सगळ्याचा नाशिकला काही फायदा आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतच आणि तो नाशिकमध्ये पण देखील चर्चेला आहे. पण त्याचसोबत जिथे आता खोदकाम सुरू आहे किंवा जिकडे आपण पाहता रस्ते खोदून ठेवलेले आहेत वगैरे, आता पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सेफ स्टेजला येणार आहेत का, पावसाळ्यापूर्वी सेफ स्टेजला येणार का, नाशिककरांना त्रास नाही होणार का, ह्याची खात्री सरकार देऊ शकतं का, शासन देऊ शकतं का, किंवा जी काही समिती बनवली ते देऊ शकतं का, हा एक मोठा प्रश्न आहे. तसंच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जागतिक परिस्थिती एक बाजूला, पण जी काही आर्थिक रणनीती ह्या सरकारने गेल्या 12 वर्षात अवलंबली होती त्याच्यात जी काही परिस्थिती आपल्या रुपयाची झालेली आहे किंवा अर्थकारणाची झालेली आहे, आज आपण त्याचा परिणाम भोगत आहोत. आणि सरकार हे आपल्याला आश्वासन देऊ शकतं का की ही कामं बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा पेमेंट नाही होते ह्यामुळे थांबणार नाहीत. एखादा रस्ता खोदून ठेवलाय, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले नाहीत म्हणून उद्या कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जाणार तर नाही, ह्याची खात्री सरकार देऊ शकतं का आत्ताच्या परिस्थितीमध्ये? कारण हे अनेक ठिकाणी होत आहे. म्हणजे मी पाहतो पीडब्ल्यूडीच्या अनेक कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पैसेच नाही मिळाले. काही ठराविक लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना मिळत आहे पण बाकीच्यांना मिळत नाही. साहेब, शिंदेच्या सेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांचं एक वक्तव्य आहे, येणारे विधानसभा येणारे जे अधिवेशन आहे विधानसभेचं, यामध्ये एक मुद्दा मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की ते दगलबाद शिवाजी आणि शिवाजी कोण होते हे जे पुस्तक आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात यावी. त्यांनी वाचलं असताना की छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय सजा दिली होती, तर या घाबरट लोकांना पलटाना पण 4 वेळा विचार करायला लागला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं थोडं त्यांनी जरा डोकं टाळ्यावर ठेवून आता अवतीभोवती काय चाललंय, देशात काय परिस्थिती आहे, राज्यात काय परिस्थिती आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, किती तरुणी आज रस्त्यावर आहेत ज्यांना रोजगार शोधतात पण रोजगार सापडत नाहीये, ह्याच सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झालेली आहे, ह्याच सरकारमुळे कामगारांची काय परिस्थिती झालेली आहे, ह्याच सरकारमुळे शहरं काय हालत आहेत, पाण्याची कमतरता जाणवतच आहे, सगळीकडे पाण्याची कट लागलेली आहे. आपण बघतोय सगळे रेस्टॉरंट्समध्ये एक तर रेस्टॉरंट बंद होत आहेत किंवा इंडक्शनवर चाललेलं आहे. अनेक MSME असे छोटे मोठे उद्योग असे आहेत जे बंद पडत चाललेले आहेत कारण ह्या सरकारने हाल असे करून ठेवलेले आहेत. थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती नेमकी ती बघावी आणि परिस्थितीबद्दल बोलावं, नाहीतर लोक यांना पळवून लावतील. अण्णा हजारेंनी काँग्रेस पार्टीचं देखील समर्थन केलेलं आहे. ठीक आहे, कधीतरी बोलतील काय. साहेब, मध्ये रिंग रोडची जे कामं सुरू आहेत त्या रिंग रोडच्या कामांमध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. तोही महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या पक्षाने संजय राऊत साहेब जेव्हा दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकऱ्यांशी आपण पाहिलं असेल ते कलेक्टरकडे पण हो, आणि राऊत साहेबांनी जो विषय घेतला होता, एका महिलेला घरी जाऊन पोलिसांनी मारहाण केली होती अधिकाऱ्यांनी पण. एका ठिकाणी रस्ता रिंग रोड देखील होतो आणि त्या ठिकाणी चेन्नई सुरत एक्सप्रेस देखील होतो. एकाच गटातून अधिक शेतकरी बाधित होत आहे. त्यामध्ये दोन्ही रस्ते एकाच शेतकऱ्याच्या शेतातून जात आहे आणि दोन्ही शेतकरी त्यावर बाधित होत आहे. बघा, तुम्हाला सांगू का, साधारणपणे कधी शेतकरी कुठच्याही चांगल्या कामाला अडचणी करत नाही. कधी शेतकरी चांगल्या कामाच्या विरोधात. गुजरातमध्ये पाण्याची कमतरता आहे, उत्तर प्रदेशमध्ये लाईट जात आहेत, महाराष्ट्रात तसे $5 ट्रिलियन आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी. मुख्यमंत्री अजून बोलतात की आपण सिंगापूरच्या पुढे जाऊ, कसं बाईकवरनं की सायकलवरनं. म्हणजे $1 ट्रिलियन तुम्ही एका बाजूला गोष्ट करताय, दुसऱ्या बाजूला आज राज्याचे काय हाल झाले ते आपण बघतोय.